श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा असणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्यासाठी काय विशेष योग आहेत, त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला जो होणारा मानसिक ताणतणाव आहे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली आहे, काम करताय पण त्यामध्ये अडचणी असंख्य येत आहेत, अशा काही प्रसंगातनं जात असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते या महिन्यामध्ये त्यात नक्कीच बदल होणार आहे. पहिला पंधरवडा संपल्यानंतर, अर्थात दुसऱ्या पंधरवड्यामध्ये. आणि ते का, पुढे समजून घेऊयात. आज आपण राशीफळ समजून घेतोय. तुमची जन्मरास जर सिंह असेल तर तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तुमचे जन्मलग्न पत्रिकेनुसार तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाण ही माहिती त्यावरती नोंदवून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि तुमच्या अडचणींवरती सोल्युशन मार्गदर्शन घेऊ शकता. पत्रिकेतील 12 घरं आणि त्यावरनं आपल्या आयुष्यामध्ये होणारे मोठे कार्य करताना येणाऱ्या अडचणी किंवा शुभ प्रसंग याबद्दलची माहिती समजून घेताना सुरुवात करूया प्रथम स्थानापासून. प्रथम स्थान काय दर्शवतं? प्रथम स्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं. तुम्ही कशा पद्धतीने आता या संपूर्ण महिनाभरामध्ये काम करणार आहात आणि काय अडचणींना सामोरे जाणार आहात याबद्दलचा उहापोह होऊ शकतो तो प्रथम स्थानावरनं. प्रथम स्थानामध्ये असणारी सिंह राशी या ठिकाणी केतूंची उपस्थिती आहे. प्रथम स्थानामध्ये केतू आहे, त्यामुळे काही अंशी काम करताय पण अस्थिरता आहे, अडचणी येत आहेत, ठरवलेलं कार्य त्यावेळेमध्ये होत नाही आणि त्यामुळे होणारी चिडचिड या गोष्टींमधून तुम्ही सध्या स्थितीमध्ये जाताय. याचं आणखीन एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे तुम्हाला असणारी शनी महाराजांची लहानपणवती. त्याला ढय्या असंही म्हटलं जातं. तर शनी महाराजांच्या या पनौती काळातनं तुम्ही जात आहात, शनीच्या लहानपणवतीमधून जात आहात, म्हणून सुद्धा तुम्हाला हे सगळे फळ मिळत आहेत. परंतु यात विशेष सांगायचं झाल्यास प्रथमातला केतू. प्रथमात केतू असल्यामुळे ध्यानधारणा यामध्ये मन रमणं, कुठलेही कार्य करावं पण त्यासाठी विशेष सखोल अभ्यास करून ते केलं पाहिजे असा काहीसा विचार येणं, या गोष्टी घडतायत. तर त्याचं कारण म्हणजे प्रथम स्थानामध्ये केतू आहेत म्हणून. त्याचबरोबर प्रत्येक प्रसंगामध्ये सावधानतेने ते कार्य केलं गेलं पाहिजे याचा विचार झाला, अशी कृती झाली तर निश्चित तुम्हाला मोठ्या प्रसंगामध्ये अडचणी येणार नाहीत. प्रथम स्थानाचे अधिपती हे 12व्या स्थानातनं गोचर करतायत, त्यामुळे सुद्धा थोडासा खर्चाकडे तुमचा कल वाढलेला आहे. यात आता बदल परिवर्तन होत आहे. 17 ऑगस्ट नंतर रवी ग्रह प्रथमात येत आहेत. बघा, रवींचं हे प्रथमातलं गोचर दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला विशेष आनंद उत्साहवर्धन करून देतील. आजारपणासाठी तुमचा पैसा खर्च होत असेल तर तिथे आळा बसेल, कमी होईल. स्वतःचं एक प्रभावशाली व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी तुमच्या स्वतःकडनं प्रेरणा, उत्साह मिळण्याचे कार्य रवी ग्रह करतील. त्यामुळे आत्मविश्वासाने भरलेला जर महिना म्हणावा तर दुसरा पंधरवडा हा या ऑगस्ट महिन्यातला असणार आहे. पत्रिकेतील धनस्थान काय दर्शवतं? कुटुंबाचं सुख. या महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कुटुंबामध्ये मतभेदाची तीव्रता असू शकते. फार मोठ्या प्रमाणात निश्चित नाही, पण किरकोळ प्रमाणात मात्र असणार आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये काही शुभ प्रसंग, मांगलिक कार्य घडण्याचे सुद्धा संकेत या महिन्यात असल्यामुळे विशेष त्या कार्यासाठी सुद्धा तुमचा कल वाढणार आहे. पत्रिकेतील तृतीय स्थान काय दर्शवतं? तिसरं घर पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं. या सगळ्यासाठी हा महिना विशेष असणार आहे. अधिक परिश्रमाचा, त्यातनं लाभप्राप्तीकडे घेऊन जाणारा, तुमच्या कुटुंबासमवेत काही गोष्टींना विशेष न्याय द्यायला लावणारा असा असणार आहे. न्याय द्यायला लावणं म्हणजे एखादं कार्य होतं, कुटुंबाच्या हिताचं होतं, कुटुंबाला घेऊन ते पूर्ण करायचं होतं, पण ते राहून जात होतं. त्या कार्याला तुम्ही आता विशेष प्रयत्न करून ते कार्य संपन्नतेकडे घेऊन जाऊ शकता, असा याचा अर्थ होईल. पत्रिकेतील तृतीय स्थान परिश्रमाचं असल्यामुळे या महिन्यामध्ये परिश्रम घडतील, पण त्या परिश्रमाचा मोबदला अर्थात चांगले फळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. या महिन्यामध्ये ज्यांचं कला क्षेत्रामध्ये, वक्तृत्व क्षेत्रामध्ये काम आहे, संभाषण कौशल्य वाढवण्याचं कार्य या महिन्यामध्ये दिसून येत आहे. बुधांच्या कृपेने हे होणार आहे. त्याचबरोबर शुक्रांच्या कृपेने सुद्धा या चांगल्या गोष्टी घडणार आहेत. पत्रिकेतील चतुर्थ स्थान वास्तू आणि वाहनाचं सुख दर्शवतं. या महिन्यामध्ये वास्तू खरेदी करायची असेल त्यासाठी थोडेसे प्रयत्न वाढवा. वास्तूमध्ये काहीतरी नवीन घ्यावं, रिनोव्हेशन करावं किंवा नवीन वस्तू एखादी घरामध्ये आलीच पाहिजे, असा काहीसा अट्टहास किंवा जास्तीचे प्रयत्न तुमचे या महिन्यात दिसून येणार आहे. विशेष महिला वर्गाला मी सांगू इच्छिते, तुम्ही तुमचं घर
नीट टापटीप स्वच्छतेकडे घेऊन स्वच्छ करणं किंवा त्याच्याकडे घराला आवरणं हा जरा थोडासा उरक तुमचा वाढलेला या महिन्यात दिसून येईल. घरामध्ये काहीतरी नाविन्य आणावं आणि त्यामुळे चैतन्य निर्माण होईल अशी काहीशी आस्था किंवा असा काहीसा विचार तुमचा या महिन्यात असणार आहे. पत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात. 5वं घर शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या महिन्यामध्ये प्रणय सुखासाठी योग कसे आहेत पाहूयात. पंचम स्थानाकडे जाऊयात. 5व्या घरावरनं शिक्षण, संतती आणि प्रणय पाहिला जातो. पंचम स्थानाचे अधिपती हे गुरु होतात, ज्यांचं गोचर 12व्या स्थानातनं होतंय. बघा, गुरु 12व्या स्थानात गेले की तुम्हाला शिक्षणासाठी बाहेर देशात, बाहेर राज्यात घेऊन जातात किंवा त्यासाठीचे प्रयत्न वाढवतात. याच बरोबरीने जो शैक्षणिक विभागामध्ये कार्य करतो अशा वर्गाला अर्थात शिक्षक वृंदांना विशेष संधीचा काळ आणतात, परंतु त्यामध्ये विशेष तुमचे प्रयत्न किंवा कष्ट असतात. पत्रिकेतील 12वं स्थान हे अशुभ का? तर नक्कीच नाही, कारण तुमचे पंचमेच त्या स्थानामध्ये आहेत, कर्क राशीमध्ये आहे. कर्क राशीमध्ये उच्चस्थ गुरु असल्यामुळे तुम्ही ज्ञानसंपन्नतेच्या जोरावरती अनेक आव्हानं पेलू शकता. त्यामध्ये निश्चित तुम्हाला यशदायी स्थिती निर्माण करू शकता. विशेष सांगेल, ज्यांचा MPSC UPSC संदर्भातील अभ्यासक्रमची तयारी सुरू आहे, अशा वर्गांच्या काही परीक्षा होऊ घातलेल्या आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काहींच्या परीक्षा असणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते या महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यास वाढणार आहे, अभ्यासामध्ये मन रमणार आहे, एकाग्रतेने अभ्यास होण्याचे योग या महिन्यात निश्चित आहेत. 8 ऑगस्ट नंतर तुमच्या अभ्यासाला गती येईल आणि उत्तम प्रकारे तुम्ही अभ्यासातनं यशस्वी होऊ शकता. तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे, समजून घ्या. जरीही तुम्हाला लहानपणोती सुरू असली साडेसातीची, तर ती सुद्धा तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. ही साडेसाती पूर्णता नसते, याला लहानपणोती असं म्हटलं जातं, लहान साडेसाती म्हटलं जातं. यामध्ये घाबरण्याची आवश्यकता नाही. लग्नस्थानामध्ये रवी येत आहेत, स्वतःच्या राशीत रवी येत आहेत आणि तुम्ही जे क्षेत्र निवडलेलं आहे MPSC UPSC संदर्भातलं किंवा नीटची तयारी तुमची सुरू केलेली आहे, तर तुमच्यासाठी नक्कीच श्रेष्ठ कालावधीचा हा कालावधी असणार आहे. पत्रिकेतील पंचम स्थानावरनं प्रणय सुख पाहिलं जातं. प्रणय सुख उत्तम मिळेल, जोडीदाराची साथ सोबत मिळेल आणि त्याचबरोबर हा संपूर्ण महिना तुम्हाला संतान सुखासाठी सुद्धा उत्तम असणार आहे. पत्रिकेतील सप्तम स्थानाकडे जाऊयात. 7वं घर काय दर्शवतं? तुमच्या जोडीदाराचं सुख आणि पार्टनरशिप मधील व्यवसाय. हे दोनच गोष्टी दर्शवतं का? तर निश्चित नाही. या स्थानाला मारक स्थान पण म्हटलं जातं. बघा, ज्यांचे काही प्रॉपर्टी संदर्भातले वाद आहेत मत आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या मतभेदामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा आहे, तर अशा लोकांना मी सांगू इच्छिते, तुम्ही तुमच्या काही कोर्ट कचेरीमधील गोष्टी असतील त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी हा महिना विशेष आहे. या महिन्यामध्ये तुम्ही ते कार्य करण्यास सुरुवात करू शकता. याचं प्रमुख कारण म्हणजे या स्थानाचे अधिपती शनी होतात आणि शनी ग्रह अष्टमात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ते वक्री अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर या स्थानामध्ये राहूंची उपस्थिती आहे. जे काही एखादं पेंडिंग कार्य होतं, मागे पडलेलं कार्य होतं, ते आता प्रकर्षाने पुढे गेलंच पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्नशील झालं पाहिजे असा विचार आणि त्याचबरोबर कोर्टासंदर्भातील काही कामे असतील जी तुम्ही मागे ठेवली होती, त्या कार्यांकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं, ते कार्य आता संपन्न कसं होईल याकडे कल देणं, हे रवींच्या सप्तम दृष्टीने या स्थानाला पाहिल्यामुळे मार्गी लागण्याचे शुभ संकेत आहेत. तुम्ही ते कार्य आता हाती घ्या. या महिन्यामध्ये त्या कार्यावरती विशेष फोकस करून ते कार्य कसं संपन्न होईल, ती कोर्ट केस कशी मार्गी लागेल याच्याकडे विशेष प्रयत्न करायचा सल्ला तुम्हाला देण्यात येतोय. पार्टनरशिप मधील व्यवसाय सुरू करताय, खरेदी विक्री संदर्भातील तो आहे किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये एखादा पार्टनर घेऊन तुम्ही तो व्यवसाय सुरू करताय, तर तुमच्यासाठी उत्तम कालावधी असणार आहे. त्याचबरोबर सिव्हिल क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करण्यासाठी सुद्धा हा उत्तम कालावधी असणार आहे. जोडीदाराचं सुख मात्र थोडंसं अल्प प्रमाणात मिळू शकतं. किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता होणं, एखादी गोष्ट समजून उमजून तुमच्या पर्यंत त्यांना पोहोचवायची आहे किंवा तुम्हाला त्यांच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवायचा आहे, पण तो व्यवस्थित होत नाहीये, असे काहीमुळे संवादामधून वाद असे जर वारंवार घडतंय, तर याचं कारण म्हणजे राहू सप्तमात आहेत. म्हणून राहूंची काही विशिष्ट उपासना व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, ती करा, म्हणजे नातेसंबंधामध्ये सुधारणा होणार आहे. पत्रिकेतील नवम स्थान, नवं घर काय दर्शवतं? नवम स्थान तुमचं भाग्योदय होईल का हे दर्शवत असतं. नवम स्थानामध्ये असणारी मेष राशी आणि मंगळांचं लाभस्थानातलं गोचर एक विशेष कार्य तुम्हाला करायला लावणार आहे. ज्यांना नोकरीमध्ये परिवर्तन हवं होतं, आता मला नोकरी चेंज करायची होती पण करू की नको असा संभ्रम होता,
त्यांना सांगू इच्छिते नवीन नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात करायची आहे. तो हा कालावधी असणार आहे. या महिन्यामध्ये तुमचे शोध अधिक व्हायला पाहिजेत आणि त्यामुळे तुम्हाला एक चांगली नोकरी हाती लागू शकते. संपूर्ण महिन्यामध्ये प्रमोशनसाठी उत्तम कालावधी असल्यामुळे तुमचे कार्य उत्तम कसं होईल याच्यासाठी तुमचे प्रयत्न वाढणार आहेत. लाभाचे संकेत उत्तम आहेत. त्यामुळे व्यापारामधनं येणारं जे काही अर्थार्जन आहे, ते वाढवण्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणुकीचे तुम्हाला योग येतील. त्या पद्धतीने तुमचे प्रयत्न होणार आहेत. पत्रिकेतील 12 वगैरे खर्च दर्शवतं. या महिन्यात खर्चिक सुद्धा वृत्ती वाढणार आहे. एखाद्या खर्चावरती आळा बसवला पाहिजे, परंतु होत नाहीये, असा काहीसा तिथे परिणाम लागणार आहे. या दरम्यान होणार आहे. एखाद्या ठिकाणी गुंतवणुकी करायच्या आहेत, खर्च कमी करायचा आहे, परंतु तो होत नाहीये. अशा ज्या काही समस्या येतायत, त्यांना सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्यामध्ये त्या खर्चावर आळा बसवायचाच आहे. अतिरिक्त खर्च टाळायचाच आहे. एखादी गोष्ट खूपच गरजेची आहे, तरच त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा खर्च केला पाहिजे, असा या माध्यमातून सांगण्याचा उद्देश. पत्रिकेतील 12व्या घरामध्ये गुरु गेले, की तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या आवडी जोपासण्यासाठी, वास्तूमध्ये एखादं नवीन काहीतरी गोष्ट नियोजित करण्यासाठी, आणण्यासाठी तुम्हाला तुमचा पैसा खर्च करायला लावत असतात. त्यामुळे हा महिना त्यासाठी असणार आहे. विशेष काळजी घ्यायची आहे. बघा, संपूर्ण 12 स्थानं आणि त्यावरून आपण माहिती घेतली. ज्यांना परदेशात जायचंय, परदेशामध्ये सेटल व्हायचंय, त्यांच्यासाठी सांगू इच्छिते 12व्या घरामध्ये गुरु आहेत. त्यामुळे गुरूंच्या कृपेने तुम्ही तुमच्या स्वप्नांना नवीन एक चांगली संधी देणार आहात. स्वप्न पूर्तीकडे घेऊन जाणार आहात. ते स्वप्न फक्त स्वप्न न राहता त्याच्यासाठी प्रयत्न करून ते स्वप्न पूर्ण करून दाखवू शकता. म्हणून संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करायची आहे. सप्तमात राहू आहेत. नातं खराब होत चाललंय, रिलेशन खराब होतंय, विवाहासाठी प्रयत्न करताय पण यश येत नाहीये. अशा सगळ्यांना सांगेल मी, की तुम्हाला 12वा गुरु जरी असला तरी पण गुरु हा अस्त अवस्थेमध्ये 8 तारखेपर्यंत असणार आहे. तदनंतर तुमच्या विवाहाच्या कार्याला निश्चित काहीसा चांगले फळ मिळण्यासाठीचे योग घडवून आणतील. त्याचबरोबर 12व्या स्थानामध्ये गुरु आहेत म्हणजे गुरु वाईट, 12वा गुरु लग्न होऊ देत नाही असं नाही. तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर विवाह योग सुरू असेल तर हा निश्चित 12व्या स्थानातला गुरु सुद्धा तुम्हाला चांगलं फळ देऊन जाऊ शकतो. तुमचं विवाहाचं कार्य सुनिश्चित करू शकतो. त्यामुळे संमिश्र स्थितीमध्ये विवाह कार्यासाठी योग असणार आहे. राहूंची उपासना काय कराल समजून घेऊयात. त्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेल शंकराच्या मंदिरात दर्शन, भटक्या पशु पक्ष्यांना अन्नदान, पाळीव प्राण्यांना अन्नदान करणं, या काही गोष्टी तुमच्याकडनं करता आल्या तितक्या मोठ्या प्रमाणात करा. आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त नामस्मरण करा, मेडिटेशन करा. यामुळे सुद्धा राहूचे चांगले फळ बघायला मिळतं आणि त्याचबरोबर लग्नस्थानातील केतूचे अशुभ फळ कमी होतात. ओव्हर थिंकिंग तुमचं खूप होतं, एखाद्या गोष्टीचा खूप सखोल विचार होतोय, पण खरंच त्याची गरज आहे का? हा विचार तुम्हाला होण्यासाठी मेडिटेशनचा आधार घ्यायचा आहे, मेडिटेशनचं माध्यम निवडायचं आहे. आनंदी राहा, उत्साही राहा, स्वामींच्या सेवेत राहा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंची माहिती घेण्यासाठी जी मालिका सुरू केलेली आहे, जी वास्तुशास्त्रासंदर्भातली आहे, ती सुद्धा जाणून घ्या. त्यावर सुद्धा असेच विशेष प्रेम आणि प्रतिसाद द्या. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.